याच्यामध्ये आपण कढी वगैरे बनवू शकतो ना. सुंदर सुंदर वाव, खूपच सुंदर आहे हे, मला खूप आवडलंय. सो हे बघा, सो दह्याचं भांडे, दगडी दह्याचं दही भांडे छान जमतं एकदम घट्ट होत. 5 पॅनचा आहे हा बिडाचा. हा कितीला आहे? तुम्ही भाकरी पण घालू शकता याच्यात आणि चपाती पण करू शकता याच्यामध्ये कितीला हा? नंतर फोल्ड करून तुम्ही येऊ शकता, आणू शकता का? किती मस्त, म्हणजे आपण कधी पिकनिकला गेलो तिथे काय करायचं असेल तर हे असं बरं पडतं, घेऊन जाऊ शकतो. किती सुंदर. तर अशी छान अशी पोळपाट लाटणी सुद्धा आहे. पोळपाटांसोबत पोळपाट लाकडांचे पीस आहेत हे. हो का, अख्खे पीस आहेत ना हे? हे बघा, वेगळा पाय नाही त्याला निघण्याचा. हा, म्हणजे असे ज्याचे पाय खूप प्रॉब्लेम असतो, पाय निघतो मग खालीवर होतं, तर त्याच्यापेक्षा हे असं डायरेक्ट घ्या. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी दादरला आलेली आहे आणि नुकताच पाडवा झालेला आहे आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे. सो थंड म्हणजे काय तर दगडी भांडी. सो ह्या दगडी भांड्यांचं सगळ्यात सुंदर दुकान कुठे आहे तर ते दादरला लपलेलं आहे. सो याचा आधी आपण व्हिडिओ केलेला आहे, पण पुन्हा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी हा व्हिडिओ पुन्हा शूट करते. सो आज मी चालली आहे नक्षत्र मॉलमध्ये. नक्षत्र मॉलमध्ये दडलंय असं दगडी भांड्यांचं खूप सुंदर असं दुकान. सो अर्थ सावलस या दुकानाचं नाव आहे. आपण वर जाणार आहोत दुकानामध्ये आणि हे सगळं एक्सप्लोर करणार आहोत. पण जर तुम्हाला अर्थ सावल या दुकानामध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे. दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला सुविधाच्या लेनमधून सरळ नक्षत्र मॉलकडे जायचंय. नक्षत्र मॉलमध्ये यायचंय. सो नक्षत्र मॉलमध्ये तुम्हाला गेल्यानंतर स्टेअरकेसवरनं सरळ वर जायचंय. शाओमी दुकान दिसेल, तिथून लेफ्ट घेऊन आपल्याला सरळ जायचंय अर्थ साऊलमध्ये. जाऊया आपण या आतमध्ये. सो वर जायचं स्टेअरकेसने. सो आता शाओमी दुकान आलेलं आहे इथे. सो ट्रेंडिंग फॅशन नावाचं सुद्धा दुकान आहे. तिथून लेफ्ट घेतलं की समोरच तुम्हाला अर्थ साऊल नावाचं दुकान दिसतं. हे बघा, फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला दुकान नंबर आहे 62 आणि 63. पुरातन काळातील भांडी तुम्हाला इथे सगळी खरेदी करता येते. आतमध्ये जाऊयात चला. तर आता आपण अर्थ साऊल या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि संगीता काकू आहेत आपल्यासोबत. संगीता काकू, खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये. अर्थ साऊल मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि खूप सुंदर अशी दगडी भांडी आहेत आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी जी भांडी एकदम थंड असतात ती म्हणजे दगडाची भांडी. आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत त्याचे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ खास तुमच्या सगळ्यांसाठी करत आहोत की उन्हाळ्यासाठी आपण व्हिडिओ करतोय. हे ग्रेनाइटचे आहेत, म्हणजे तुम्हाला वेलची वगैरे कुटण्यासाठी वापरत सुद्धा आले लसूण अगदी ते सुरुवातीला आहेत ते काय आहे? ही मार्बल आहे, मार्बल ग्रेनाइटचे ते बरणे आहेत. हा बरणे आहेत का? खूप सुंदर बघू शकतो बरणे आहेत. आणि हे खलबत्ते आहेत ना? हे पेन स्टँड आहेत. पेन स्टँड आहेत, ओके. आणि हे खलबत्ते आहेत. हा, हे खलबत्ते आहेत. आणि हे दह्याची भांडी आहेत का? दह्याची पूर्ण कॉपीस आहे, बघू शकते. मीठ पकडा फक्त. हो. सो हे बघा, सो दह्याचं भांडे, दगडी दह्याचं भांडे, दही छान जमतं एकदम घट्ट होत. आणि इथे मुळात त्यांनी एक छान बोर्ड लावलेला आहे की कृपया लहान मुलांना वस्तूंपासून दूर ठेवा, कारण की आल्यानंतर आपण लगेच हाताळलं आणि फुटलं तर ती खूप मोठी रिस्क पण असते. तुमच्या पायाला वगैरे सुद्धा लागू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान होतं. सो त्याच्यामुळे बोर्ड सगळे वाचा आल्यावर. आणि याचबरोबर तुम्हाला असे खलबत्ते तुम्हाला खूप विविध साईज मध्ये अवेलेबल आहेत इथे. सो अगदी तुम्हाला परवडण्यासारखं प्राइस आहे. 200 रुपये आहे ही. 200 रुपयाचा खलबत्ता. हा, आणि खाणीतून काढलेले आहेत. खाणीतून आणखी तुम्हाला प्रोसिजर केल्यानंतर याच्यामधून तुम्हाला आरोग्यासाठी फार चांगल्या काय काय वस्तू भेटू शकतात. असं मोठे सुद्धा केली म्हणजे खरडा वगैरे काय केलं तर टेस्टी असतं. ते चवीमध्ये फरक पडतो तेवढाच. ओके. आणि ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या साईजचे सुद्धा आहेत. आपण आपण मागे बघितलं तर ते बघा 1700 रुपयाला केवढा मोठा खलबत्ता आपण बघू शकतो. याच्यामध्ये मुळात तांदूळ वगैरे कुटू शकतो का आपण, किंवा औषध रगडा टाईप असतं, औषधाच्या मुळी वगैरे असेल तर त्याच्यात ते पण कुटू शकता. सो असे ह्या आकाराचे हवे असतील खलबत्ते, हे बघा असे दिव्याच्या आकाराचे, तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तुम्ही मिरची आला याच्यामध्ये क्रश करू शकता. हे मुद्दाम जाणून केलेलं आहे की क्रश झालं पाहिजे, क्रश झालं पाहिजे. येस, हा बघा. आणि इथे विविध प्रकारचे खलबत्त्यांचे भरपूर सारे प्रकार आहेत. याचबरोबर दिवे किती सुंदर सुंदर आहेत बघू शकतो. पण हे काय आहे? ह्याला पिंडी देवा, हे स्लेट आहे, पाटी रुकवतात ठेवण्यासाठी वगैरे. आणि ही चूल आहे, हे रुकवत आहे दगडाचं. किंवा मिनिचर म्हणून तुम्ही शोकेश मध्ये पण ठेवू शकतो. हे दिवे आहेत ना, पण पारंपरिक दिवे, पारंपरिक पिंडी देवा. आणि ह्याला वात अशी इथून घालायची आहे.
इथून घालतो येस, गोल करून ठेवायला. हे पिंडी दिवे आहेत हा. आणि हे खूप सुंदर टिकतात सुद्धा भरपूर वेळ, त्याला पण छान दिसतात. छान दिसतात. आणि हे पण तुळशी वृंदावन रुखवतसाठी, है ना? पोळपाट आहे रुखवतात ठेवण्यासाठी. सो भरपूर जणांची लग्न आहेत ह्या वर्षी. तुम्हाला असं दगडाचा रुखवत हवा असेल, रुखवताला घेऊन जातात ना लोक आमच्याकडून. हे बघा पोळपाट लाट, सॉरी हे काय हे मिनिचर आहे, हे पाटावर पाटावर वंट. आणि हे आहे छान खलबत्ता. पूर्ण सेट आहे. हे कितीला आहे पूर्ण सेट? एक 900चा, एक 1300चा आहे. वाव. आणि हे दगडाचे ही सांड आहे, बदाम उघडू शकतो त्याच्यावरती. आणि हे डायनिंग टेबल दगडाचेच आहे, खुर्ची डायनिंग टेबल. क्या बात आहे, खूप सुंदर. आणि हे आपण नवरात्रमध्ये दिवे वगैरे म्हणजे 24 अखंड तास अखंड दिवे. दिवा ते लावू शकता तुम्ही त्याच्यात. आता आपण वर बघूयात. हे वर कसलं भांड आहे? ते जेवण बनवायचं, काला चट्टी म्हणतात त्याला. हे बघा, हे 4 वातीचा दिवा हा बघा, किती सुंदर आहे. हे दाखवा ना. ह्याच्यामध्ये आपण कढी वगैरे बनवू शकतो ना? सुंदर सुंदर. वाव, खूपच सुंदर आहे हे, मला खूप आवडलंय. आणि 2500ला की 2800ला? 2800ला आहे. आणि मस्त आहे हे, मला खूप आवडलंय. आणि ह्याच्यामध्ये आपण कढी वगैरे सगळं बनवू शकतो. छान. आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपल्याला शिजलं जातं ते. आणि ह्याच्यात शिजवायचं कसं? नेहमी दुसऱ्या भांड्यामध्ये टोपात तुम्ही ठेवता तसंच, फक्त याला की तेल आधी टाकायचं, भांड गरम ठेवलं तेल टाकायचं, सुका असतंच भांड, तडकवायचं आणि जास्त तापू द्यायचं नाही. हे भांड तेल टाकले की त्याच्या फोडणी जशी द्यायचा तुम्ही तशी फोडणी द्यायची. म्हणजे तापवायचं नाही, म्हणजे तेल टाकल्यावर जास्त तापवायचं नाही. म्हणजे भांड्यात ठेवले दुसरं काहीतरी आपण करतोय असं नाही करायचं, लगेच तेल टाकून ठेवायचे त्याच्यामध्ये. आणि मंद ह्याच्यावर हे छान म्हणजे वाफेचं जीवनसत्व गेले नाही पाहिजे बाहेर. नाही, मंद ह्याच्यावर शिजवायचं का, की आपण नॉर्मल फास्ट वर पण शिजवू शकतो? झाकण मारलं तर तुम्हाला पण वाफेतून जेवढं जीवनसत्व जातं ते आपल्याला ह्या भांड्यातून मिळतात समजा. त्याच्यामध्ये छोटी साईज सुद्धा आहे. छोटी साईज सुद्धा आहे आणि खूप सुंदर प्रकारची भांडी मला दिसतायत इथे. सो तुम्हाला पाटा वरवंटा सुद्धा खाली दिसतील. ग्रॅनाइटचे पाटे वरवंटे आहे. मुंबई सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी हे परफेक्ट आहे. हे तुमच्या प्लॅटफॉर्म वरती राहतील अशा पद्धतीने केलेले छोटे ते ठेवायला, म्हणजे ते घरात वापरू शकतो आपण, है ना? हो हो. जातं सुद्धा आहे. आता म्हणजे याला होळीच्या वेळेला पाटे आपले किती गेलेत, भरपूर जातं. बघूया आपण एक काढून. पुरण त्याच्यावरचं फार सुंदर असतं. सो हे बघा, हे जातं आहे. 10 नंबरचं आहे. त्याचे ते खुंटे वेगळेच असतात. खुंटी वेगळी असते, पण हे नाही ना फिरणार? नाही, तसं फिरणारच नाही. पण हे जातं आहे. आणि मला म्हणजे कुळीत वगैरे तुम्ही भरडू शकता. कुळीत तांदूळ आपण पूर्वी ह्याच्यावरच दळायचं. सो आणि चवीमध्ये पण फरक पडतो. सो आपण पुढे जाऊया ना. आता आपण इथे बघितलं तर हे सेम इथे पाटे, हे म्हणजे जाती पण आहे, छोटी दिवे पण आहेत. आणि लग्नामध्ये हे काय आहे? ते दीपज्योत आहे का? दीपमाळ, सॉरी. दोन्ही पण तसे लावल्यावर फार सुंदर दिसतात. सुंदर. चला आपण आता पुढे जाऊया. स्वतः पण दगडाचे मार्बलचे पोळपाट आहेत. मार्बल, ग्रीन मार्बल. हे आता मार्बलचं पोळपाट आहे, बरोबर? काय स्टार्टिंग प्राइस आहे मार्बलच्या पोळपाटची? ते 325 आहे. 325. हे तर 100 रुपयाला आहे फक्त. हे बघा, हे 100 रुपयाला आहे पोळपाट छोटं. आणि हे पूर्ण अक्का पीस आहे. अक्का पीस आहे. तर अशी छान अशी पोळपाट लाटणी सुद्धा आहेत. पोळपाटांसोबत पोळपाट लाकडांचे पीस आहेत. हो का, अख्खे पीस आहेत ना हे? हे बघा, वेगळा पाय नाही त्याला निघण्याचा. हा, म्हणजे असे ज्याचे पाय खूप प्रॉब्लेम असतो, पाय निघतो मग खालीवर होतं, तर त्याच्यापेक्षा हे असं डायरेक्ट घ्या. खूप सुंदर. आणि हे सागवानमध्ये आहे. सागवानमध्ये. कढई आहे का? हे कढईच आहे, याला म्हणतात. हे लावलं की कढई, वाडगेच म्हणतात त्याला, किंवा कढई म्हणतात ते भाजी टाक. आयन भेटणार, आयन मिळणार अशा कढई. अशा कढई पण काळी होत नाही ना भाजी? नाही, म्हणजे थोडे दिवस ती काढून टाकायची असते. देठ वगैरे काय असतील ते त्याची भाजी बनवायची, फेकून द्यायची. आणि भाजी जर बनवली तर दुसऱ्या भांड्यात लगेच काढून घ्यायची. ओके. सो असे विविध प्रकारचे आणि विविध आकाराचे इथे तुम्हाला अशा कढया सगळं म्हणजे आरोग्यासाठीच फार उत्तम आहे. तुम्हाला त्याच्यातून आयन मिळणार शरीराला. किती सुंदर. आता इथे रवी सुद्धा आहे, बघा. तुम्हाला ताक, चमचे आहेत, छोटे घुसळायचे रवी आहे. आणि याचबरोबर छोटे छोटे चमचे आहेत असे लाकडाचे, 20-20 रुपयांपासून. 25 रुपये, 20 रुपये, 40 रुपये. आणि हा बघा असं छान पलटणी सुद्धा आहे. सो हे सगळं रिझनेबल, खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे. हे चमचे बघा, किती विविध प्रकारचे चमचे आहेत. पोळी शेकायचं सुद्धा आहे ते.
सो जर तुम्हाला पोळी शेकण्यासाठी हवं असेल तर ते सुद्धा आहे. हे काय आहे? ते कप आहे. कप आहे का? वाव, ओढचा, सुंदर. ओढचा कप, हा. आतमध्ये स्टीलचं आहे, प्रश्नच हा. नाही. मस्त. आणि हा एक कप कितीला? 200 ला का? हो. ओके. 200 रुपये. पण दिसायला पण छान दिसतं, आतमध्ये स्टील असतं. वाव. आणि बॉटल सुद्धा दिसतात मला इथे. तांब्याच्या पाण्याच्या बॉटल. सो तांब्या पितळीची भांडी तुम्हाला वरती आहेत बघा. तांब्या पितळीची भांडी सुद्धा आहे आहेत. इथे. कले लावलेली आहेत. आता पुढे जाऊया आपण आणि इथे बघूया. हे बघितले चमचे ना, हे म्हणजे तुम्हाला डाळीला वगैरे कशाला पण वापरू शकता तुम्ही. हे डाळीला वगैरे सुद्धा वापरू वरण शकतो. डाळ डाऊल वगैरे, म्हणतात. हा, भाजीला वगैरे डाऊल. तर आता आपण ही एक छान अशी म्हणजे कोणाला खाली बसण्याचा किसणी प्रॉब्लेम असेल ना, हा. सो ही वेळी आहे आणि ही आता अशी काढली की तुम्हाला वेळी होते आणि तुम्ही वापरू शकता ही घरी. म्हणजे कशी वापरायची हे आपण त्या काकूंकडनं ऐकूया. एक मिनिट. इधर है क्या जगह? ये लगा के दिखाओ. सो आता आपण अशी ही वापरायची. ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल त्याने म्हणजे असं हे करू शकता. आता तुमचं खाली आपलं मोठ्याला खाली हे असेल ना, ट्रॉली आपण बसवतो तर त्याला असे ग्रिप तुमचं असते कुठे ना. दुकान आहे अजून? कीर्तिकर मार्केटमध्ये. सेम असंच आहे. भांडे, तांबा, पित्तळ सगळे ऑल भांडे ते आहे. तुमचं कोयना स्टोर आहे. तर कसं लावायचं ते दाखवतात. सो सर लाकूड ठेवावं लागतं का? त्याच्यावर देणार तुम्हाला. आपल्याला देतात का तुम्ही? सो एक लाकूड पण दिलं जातं आणि हे असं वर घेऊन त्याला एकदम टाईट बसवतात. ओके. वाव. कितीला आहे? 375. 375 वाले आहे. तुम्ही असं उभ्यावर खाऊ शकता. खाऊ शकतो. 375 रुपयाला आहे. ज्यांच्याकडे वेळी नाहीये आणि मुंबईत ज्यांना वेळीचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही, किंवा ज्यांना बसायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही परफेक्ट खास आहे. आणि याचबरोबर विळ्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. हे बघा. सो ज्यांना सावंतवाडीवर जाणं पॉसिबल नाही, रत्नागिरीहून येतात लोक, कितीतरी लोक आमच्याकडे रत्नागिरीहून येतात. सो हे तुम्हाला अशी विळी आहे आणि धारदार पण आहे मस्त आणि मजबूत आहे मुळात. सो ही खूप खासियत आहे. छोट्या मोठ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो आपण बघितलं तर हे सगळं तुम्हाला इथे अवेलेबल आहे. हे तडक्याची भांडी आहेत ती. तडक्याची भांडी. वाव. आणि हे आता आपण बघूयात थोडेसे तवे. सो तव्यांचे भरपूर प्रकार आहेत. भाकरी, चपातीचे खोल तवे आहेत. भाकरीचे खोल तवे आहेत. आणि हे कसले आहेत? हे पुरणपोळी चपातीसाठी. डोश्याचे आहेत लोखंडामध्ये. बिडाचे तसे लोखंडामध्ये डोश्याचे पण. हा डोश्याचा तवा आहे. आणि हे काढते म्हणजे ह्याने फार चांगलं उलटलं जातं. येस. काही उलट. आणि हे कशासाठी आहेत? हे चपाती. तुम्ही चपाती करू शकता, याच्यात भाकरी घालू शकता. आणि हेवी पण खूप आहेत. लोखंडाचे ते प्युअर लोखंडाचं. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काहीतरी तुमच्या बॉडीला आयर्न भेटणारच. हे सगळं तुम्हाला इथून पाहायला मिळेल. ते आपण बघितले खलबत्ते तेच आहेत. खलबत्ते आहेत. आता आपण इकडे तव्यांचं बघूयात काकू. सो तव्या आणि कढई बघूयात थोडंसं. कोणाला उचलण्याचा प्रॉब्लेम असेल तर हँडलवाले पण आहेत इथे. हे काय आहे? हे याचं कास्ट आहे, बिडाचं आहे. बिडाचं बोलतात त्याला. ग्रेव्हीचं तुम्ही काय ग्रेव्ही बनवू शकता. किती सुंदर. आणि हे ग्रेव्हीसाठी आहे. मस्त. सो ग्रेव्हीसाठी भरपूर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे घावण्यासाठी भिडं आहे. खूप सुंदर. सो छोट्या मोठ्या साईज मध्ये घावण्याची भिडी आहेत. आणि हे काय आहे बरं? हे अप्प्याची भांडी. अप्प्याची भांडी आहेत. आणि हे अप्पे पात्र आहे बघा इथे. असं अप्पे पात्र आहे. हे लोखंडामध्ये अप्पे पात्र आहे. हे सगळे डोसा आणि आंबोळी किंवा तुम्हाला घावणे बनवण्यासाठी उपयोगी आहेत. सो आता आपण इथे येऊया. इथे तुम्ही मला सांगा, इथे तुमच्याकडे लोखंडामध्ये आहे का चपातीचा? नाही, लोखंडामध्ये नाहीच आहे. इथं सगळे कास्ट आयर्नचेच आहेत. हा बघा, हा चपातीचा आणि ह्याच्यात तुम्ही भाकरी कास्ट आयर्नचा आहे. हा बिडाचा. हा कितीला आहे? तुम्ही भाकरी पण घालू शकता याच्यात आणि चपाती पण करू शकता याच्यामध्ये. कितीला हा? 1100 कितना? 1075 रुपये. आणि मजबूत आहे. हा पण चपातीचा आहे. चपाती आणि भाकरी. हा थोडा डीप आहे ना, तर तुम्ही भाकरी पण घालू शकता याच्यामध्ये. बिडाच्या कढई सुद्धा आहेत. छोट्या मोठ्या साईज मध्ये. ग्रिल सुद्धा आहे. याच्यामध्ये काय तळलं तर याच्यामध्ये तेल कमीच लागतं. बिडाचं भांडं कधी पण तेल कमीच घेते. किती मस्त. म्हणजे साईज आहे छोटी, मीडियम आणि तीन साईज आहे. हे बघा. आणि ते काय आहे?
कोळशांचं भांड. हा ती शेगडी आहे, कुठं तुम्ही गेलात बाहेर फिरायला तर ती घेऊन जाऊ शकता. ती ना हे पण म्हणजे कुठे पण- पिशवीमध्ये घातली तर आपण घेऊन जाऊ शकतो बरोबर. ह्याच्यामध्ये लाकडं कशी टाकायची? इथे टोप ठेवायचं आणि ही लाकडं टाकायची. वाव, कितीला ही? 1200 रुपये. आणि नंतर फोल्ड करून तुम्ही येऊ शकता. आणू शकतो का? किती मस्त. म्हणजे आपण कधी पिकनिकला गेलो तिथे काय करायचं असेल तर हे असं बरं घेऊन पडतं. जाऊ शकतो. हा. किती सुंदर, मस्त. आणि न्यायला उचलायला पण त्याला ते त्याची पिशवी येते, त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये पण फोल्ड करून घेऊन ठेवू शकता. तो एक फक्त मोठी Fold कढई आहे. दाखवा ना मला जरा. मोठ्या कढया सुद्धा आहेत त्यांच्याकडे, सो ते पण बघूया आपण. एक मोठी कढई. वाव, ही पण कढई खूप भारी आहे. काय प्राइस ह्याची? वाव, खूप सुंदर. आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कुठे यायचंय तर अर्थ साऊल मध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे. नक्षत्रमाळ अर्सोल. येस. सो सगळं ॲड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. सो तुम्हाला ॲड्रेसची चिंता असेल तर तुम्ही लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि ते मेन्शन केलेल्या ॲड्रेसवरनं तुम्ही लगेच या. नाहीच कळलं तर तुम्ही मॅपचा आधार घेऊन तुम्ही इथेपर्यंत पोहोचू शकता. स्टेशन पासून 10 मिनिटं पण नाही. 10 मिनिटावर सुद्धा नाही. नक्षत्र मॉलमध्येच आहे दुकान. सो नक्की या. आणि आपला मराठमोळा ताईंचा बिझनेस आहे तर तुम्ही इथे या आणि नक्की सगळी खरेदी करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.